नमस्कार मित्रांनो, नोकरी केंद्र या यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत मल्टीटास्किंग स्टाफ आणि हवालदार पदाची पदभरती सुरू झालेली आहे. यामध्ये मित्रांनो जवळपास 8000 प्लस जागेची पदभरती असणार आहे. आपण आजच्या व्हिडिओमध्ये या जाहिरातीसंदर्भात संपूर्ण माहिती घेणार आहोत. त्यापूर्वी मी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. मग आपण आज सुरू करूया. तर मित्रांनो, तुम्हाला स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत या ठिकाणी पदभरती असणार आहेत. मित्रांनो, पोस्ट असणार आहेत MTS नॉन टेक्निकल स्टाफ आणि मित्रांनो हवालदार यांची पदभरती असणार आहे. फॉर्म मित्रांनो तुम्हाला 27/6/2024 पासून ते 31/7/2024. लास्ट डेट असणार 31/7/2024. पेमेंट असणार 1/8/2024. फॉर्ममध्ये करेक्शन असणार 16/8/2024 ते 17/8 आणि कॉम्प्युटर बेस एक्झाम असणार आहेत ऑक्टोबर-नोव्हेंबर 2024 दरम्यान तुमची एक्झाम असणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला मल्टीटास्किंग स्टाफ ही पोस्ट असणार आहे. यामध्ये लेवल 7 मध्ये पे स्केल असणार आहेत आणि नॉन गेझेटेड पोस्ट असणार आहेत. त्याचबरोबर हवालदार ही पोस्ट सुद्धा नॉन गेझेटेड पोस्ट असणार. यामध्ये मित्रांनो वेकेन्सीज बघितल्या वेकेन्सी असणार MTS यामध्ये 4787 जागा आणि हवालदार या पदाचा मित्रांनो तुम्हाला 3439 अशा 8426 जागी पदभरती असणार आहेत. त्याचबरोबर MTS ह्या पदाचे मित्रांनो तुम्हाला हँडिकॅपसाठी सुद्धा या ठिकाणी आरक्षण असणार आहे. ऑल इंडिया कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय करू शकतात. एज विचार केला मित्रांनो एज असणार आहे MTS ह्या पदाचा मित्रांनो 18 ते 25 2/8/99 पासून ते 1/8/2007 विद्यार्थी तुम्ही अप्लाय करू शकता. आणि MTS पदासाठी आणि हवालदार या पदाचा मित्रांनो 18 ते 27 म्हणजे 2/8/97 पासून ते 1/8/2006 विद्यार्थी तुम्ही अप्लाय करू शकता. त्याचबरोबर OBC SC/ST मध्ये असतात 5 वर्ष आणि OBC मध्ये असल्यास 3 वर्ष वयामध्ये सवलत देण्यात आलेली आहे. मित्रांनो, इथं एलिजिबल क्रायटेरिया बघितलं एलिजिबल क्रायटेरिया असणं फक्त SSC 10वी पास असणं आवश्यक राहणार आहे. नंतर हा फॉर्म भरायचा. हा फॉर्म मित्रांनो SC.go.in हे स्टाफचे ऑफिशियल असतं तो फॉर्म भरायचा आहे. फी असणार आहेत 100 रुपये फी मित्रांनो ओपन OBC EWS जेंट्स कॅन्डिडेटचा असणार आहेत. आणि जर तुम्ही SC/ST मध्ये असाल महिला असाल किंवा एक सर्व्हिसमॅन किंवा हँडिकॅप असाल तर कोणती फी नसणार आहे. फी मित्रांनो नॉन रिफंड फी राहणार आहे. मित्रांनो याचं एक्झाम सेंटर बघितलं मित्रांनो एक्झाम सेंटर असणार आहेत WR मध्ये असाल तर मित्रांनो वेस्टर्न रिजननुसार पणजी, अहमदाबाद, गांधीनगर, म्हैसाणा, राजकोट, सुरत, वडोदरा, अमरावती, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, पुणे, नाशिक एवढी एक्झाम सेंटर्स असणार आहेत. स्कीम ऑफ एक्झामिनेशन बघितले मित्रांनो यामध्ये कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहेत. त्याच्याने PET आणि PST असणार आहे. यामध्ये मित्रांनो तुमची कॉम्प्युटर बेस्ड एक्झाममध्ये सेक्शन 1 मध्ये या ठिकाणी मॅथमॅटिक्स असणार आहेत 20x60 मार्काची आणि रिझनिंग असणार आहेत 20x60 मार्कासाठी आणि 45 मिनिटे वेळ असणार. त्याचबरोबर सेक्शन 2 मध्ये इंग्लिश असणार आहे जनरल अवेअरनेस 25 प्रश्न 75 गुण आणि इंग्लिश 25 प्रश्न 75 आणि अशा ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला 45 मिनिटं वेळ असणार आहे. त्याचबरोबर हे दोन्ही एका दिवशी असणार. यामध्ये मित्रांनो तुम्हाला कोणत्याही स्वरूपाचे निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. त्याच्यानंतर तुमची या ठिकाणी PET असणार आहेत. PET मध्ये वॉकिंग असणार आहेत मेलसाठी 1600 मीटर 15 मिनिटांमध्ये आणि फिमेलसाठी 1 किलोमीटर 20 मिनिटांमध्ये वॉकिंग असणार आहे. त्याच्यानंतर PST असणार आहेत. PST मध्ये मेलसाठी हाईट 157 सेंटीमीटर, चेस्ट 81 आणि फिमेलसाठी 152 सेंटीमीटर हाईट आणि वेट मित्रांनो 48 किलोग्रॅम असणार आहे. त्याचबरोबर एक तुम्हाला मोड ऑफ सिलेक्शनमध्ये या ठिकाणी तुमचं मेरिटली असणार आहेत. ओपनसाठी 30% OBC EWS 25 आणि अदर कॅटेगरीसाठी 20% क्रायटेरिया देण्यात आलेला आहे. ओके, तर तुम्ही मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये पदभरती मित्रांनो व्हिडिओ कसा लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा. धन्यवाद.